नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता. सुरुवात करूया. यासाठी सुरुवातीला एक वाटण तयार करूया. तर इथे 1 वाटी मटार घेतला आहे. फ्रोझन किंवा फ्रेश कोणताही मटार तुम्ही घेऊ शकता. यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, थोडंसं आलं घातलं आहे, यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं, 1 चमचा बडीशेप घातली आहे, यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घेतलं. पहा, अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं आहे. ते ही तयार पेस्ट आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले. सगळी पेस्ट या बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये आपण पुढचे मसाले घालूया. तर आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालते आहे, यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आहे, यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घातला, यानंतर 1 चमचा इथे रेड चिली फ्लेक्स घालते. याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं चवीप्रमाणे तरी चालेल. आता इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे. ही हातावरती अशी कुस्करायची आणि मग घालायची. कसुरी मेथीची टेस्ट या रेसिपीमध्ये खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. इथे आता चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता हे सगळे मसाले इथे घालून झालेत. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत. आता इथे पाव वाटी मी रवा घालते आहे. तर ज्या वाटीने आपण मटार मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी रवा मोजून घेतला आहे. रवा आता या पेस्टबरोबर मिक्स करायचं आहे. थोडंसं घट्ट वाटतं आहे, तर इथे पाणी घालते मी. साधारण पाव वाटी पाणी इथे घातलं. पाणी घालून हे छान असं मिक्स करून एकजीव करून घेतलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे 10 मिनटामध्ये रवा छान फुलेल. आता 10 मिनटं झालेत. रवा छान असा फुलला आहे. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे वाटीने मोजून मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 वाटी सगळं पीठ इथे घातलं आहे. हे मिक्स करायचं आहे आता आणि हे मळून घ्यायचं आहे. आधी ह्या पेस्टमध्येच हे मिक्स करून घ्यायचं आणि मग लागलं तर थोडंसं पाणी घालायचं. तर हे मळण्यासाठी मला अगदी 2 ते 3 चमचे पाणी लागलं आणि मी असा गोळा मळून घेतला. आता याच्यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ असं तयार आहे मळून, थोडंसं असं मऊसर आहे. याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर आता याच्यामधून एक असा मोठा गोळा घेते मी. अगदी झटपट ह्या पुऱ्या तयार होतात आणि अगदी कचोरी असते. मटारच्या कचोरीची टेस्ट या पुऱ्यांना येते. तर कमी वेळामध्ये तुम्ही या कचोरीच्या टेस्टच्या पुऱ्या बनवू शकता. तर इथे असा गोळा मी तयार करून घेतला. हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची. मुलांना सुद्धा या पुऱ्या खूप आवडतील. त्यांच्या टिफिनमध्ये तुम्ही या देऊ शकता. तर अशी एक मोठी पोळी लाटून घेतली आणि आता याला आपण कट करून घेऊया. ही पोळी थोडीशी जाडच लाटायची, म्हणजे पुऱ्या छान फुलतात. पुऱ्या अशा मी कट करून घेते. पुऱ्या अशा तयार करून घेतल्यात.
आता या पुऱ्या आपण फ्राय करूया. तर यासाठी इथे मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग पुऱ्या सोडायच्या. जेव्हा आपण पुरी सोडू तेव्हा तेल अगदी व्यवस्थित गरम हवं, तरच ती छान फुलेल. अशी पुरी वर यायला लागली की प्रेस करायची. तर मस्त अशी पुरी फुगली आणि ते लक्षात ठेवा, पुरी तळताना ती जास्त वेळा उलटायची नाही, नाहीतर तेलकट होते. 1 ते 2 वेळाच उलटून घेतले पुरी आणि दोन्ही बाजूने फ्राय करून घेतली. पाहू शकता किती मस्त असा रंग आला आहे. लाईट ग्रीन आणि गोल्डन ब्राऊन असा रंग आला आहे. काढून घेऊया आणि अशाच उरलेल्या पुऱ्यासुद्धा फ्राय करून घेऊया. चवीला अगदी अप्रतिम अशा या पुऱ्या तुम्ही नक्की करून पहा. मुलांना ह्या पुऱ्या खूपच मस्त लागतात. तर ह्या मटारच्या मसाला पुऱ्या आज आपण बनवल्या आणि यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे थंड झाल्यानंतरसुद्धा या अशाच फुगलेल्या राहतात. तर ह्या पुऱ्या तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.